आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुलभूषण यांच्या मित्रांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र दीक्षित यांनी। पाहूया त्यांच्या मित्रांचं नेमकं काय म्हणणं आहे। आपल्या बरोबर आहेत तुलसीदास पवार, हे कुलभूषण जाधव यांचे मित्र आहेत आणि आम्ही सध्या आहो लोअर परेल एरियामध्ये। इथेच कुलभूषण जाधव समोरचा हा जो पोलीस क्वार्टर आहे तिथे राहत होता आणि इकडून शिफ्ट झाल्यानंतरही तो इकडचे जे लोक आहेत त्यांच्या संपर्कात होता। आपल्या बरोबर तुलसीदास पवारजी यांच्याशी बोलूया। कशी आठवणी आहेत कुलभूषण जाधवची? आठवणी ह्या भरपूर आहेत। त्याच्या आल्या तो जेव्हा ट्रेनिंगमधून यायचा, ट्रेनिंगमध्ये असताना सुद्धा त्याच्यावर आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो गेलो जाय। तुमची आता भारतीय शासनाकडून काय अपेक्षा आहे या मॅटरमध्ये? तर मला तर वाटतं की त्या विरुद्ध त्यांनी भारत सरकारने सक्त ॲक्शन घेतली पाहिजे। जे काही होईल संयुक्त राष्ट्रात जावा, यापर तुम्ही भारत सरकारने पाकिस्तानच्या टॉप लेवलवर बोलून जे काही त्याला मदत सोडवता येईल ते आपल्या त्याच्या विरुद्ध जे खोटे पुरावे जे त्यांनी दाखवलेले आहेत ते कशा प्रकारे खोटे पाडता येईल आपल्याला, हे आपण भारत सरकारला निवेदन आहे। सरहद्दीला निवेदन आहे की त्यांनी सरहद्दी सरकार जो काही झाला गोंधळ तो यावेळी होऊ नये। आपण आपल्या तऱ्हेने पाकिस्तानवर दबाव टाकून त्याला भारतात सुखरूप परत घेऊन यावं। धन्यवाद। हे होते तुलसीदास पवार, कुलभूषण जाधव यांचे मित्र। कॅमेरामॅन सचिन शिंदे बरोबर जितेंद्र दीक्षित, एबीपी माझा, मुंबई।